विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. आजची तासिका ही आपली कोन अँगल या घटकावर आहे. कोन आणि त्याचे प्रकार आज आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 3री-4थी MTSBT सैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588545308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. त्यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक वेळेस सर्वांना नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करू आणि आजच्या तासिकेत कोन हा घटक आपण अभ्यासणार आहोत. तर चला, कोन अँगल. तर हा जो आहे, ही आकृती जी आहे ही कशाची आहे? कोनाची आहे. याला काय म्हणतात? कोन ABC. कोन ABC असे याचे नाव आहे. हे 3 बिंदू आहेत. ते 3 बिंदूला आपण 3 जोडल्याच्या नंतर कोन तयार होतो. तर मग ह्याचा जो शिरोबिंदू आहे तो शिरोबिंदू कोणता आहे? तर शिरोबिंदू आहे B. हा शिरोबिंदू आहे. याला काय म्हणायचं? शिरोबिंदू असे म्हणतात. याच्या भुजा किंवा बाजू, भुजा किंवा बाजू कोणत्या आहेत? हे AB एक बाजू आहे आणि दुसरी बाजू आहे BC. हे काय आहे? त्याच्या या कोनाच्या 2 बाजू आहेत. याचं वाचन कसं करतात? कोन ABC किंवा कोन CBE. एकतर घड्याळाच्या दिशेने, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने याचं वाचन करायचं किंवा विरुद्ध दिशेने ABC किंवा CBA. आणि जो कोनाचा जो शिरोबिंदू असतो तो मधात आला पाहिजे. हा कोनाचा शिरोबिंदू काय? मधात आला पाहिजे, मध्यभागी आला पाहिजे. मग या कोनाचे माप कोन मापकाच्या साहाय्याने मोजतात. कोनाचे माप कोन मापकाच्या साहाय्याने मोजतात. कोनाचे माप कोन मापकाच्या साहाय्याने मोजतात. मग कोनाचं जे माप आहे ते माप कशामध्ये? त्याचं एकक काय आहे? कोनाचे एकक अंश. अंश म्हणजे असा हा टिंब हे आहे. कोनाचे एकक काय आहे? अंश आहे. उदाहरणामध्ये 30 अंश कोनाचे माप काय आहे? समजा उदाहरणादाखल 30 अंश. अशा पद्धतीनं या 30च्या वर इथं 0 लिहिला तो अंश. बरोबर आहे. त्याला आपण कोना 30 अंश असे संबोधतो. मग आपल्याला आता या ठिकाणी हे कोन पाहिला. आता आपल्याला काय पाहिजे? कोनाचे प्रकार. कोनाचे प्रकार. त्यात आपण पहिला प्रकार पाहणार आहोत, लघुकोन. पहिला प्रकार आहे लघुकोन. आता लघुकोन कशाला म्हणायचं? 90 अंशापेक्षा कमी मापाच्या कोनाला लघुकोन असे म्हणतात. लघुकोन असे म्हणतात. 90 अंशापेक्षा कमी मापाच्या कोनाला लघुकोन असे म्हणतात. लघुकोन
लघुकोनाचे माप 0 अंशापेक्षा जास्त व 90 अंशापेक्षा कमी असते। लघुकोनाचे माप कसे असते? 0 अंशापेक्षा जास्त व 90 अंशापेक्षा कमी असते। आता लघुकोन म्हणजे काय? 90 अंशापेक्षा कमी मापाच्या कोणाला लघुकोन असे म्हणतात। लघुकोनाचे माप 0 अंश ते 90 अंश, 0 अंशापेक्षा जास्त आणि 90 अंशापेक्षा कमी मापाच्या कोणाला लघुकोन असे म्हणतात। आता या ठिकाणी आपण एक लघुकोन काढू। या ठिकाणी आपण काय करू? एक लघुकोन काढू। हा जो कोन आहे हा कोन लघुकोन आहे। ओ, पी आणि क्यू हे 3 बिंदू। या कोनाचे माप किती आहे? 45 अंश आहे। कोनाचे माप किती आहे? 45 अंश आहे। आता या ठिकाणी ह्याचं वाचन कसं? कोन पी हा लघुकोन आहे। कोन पी हा लघुकोन आहे। कोन पी कसा आहे? लघुकोन आहे। लघुकोनाचं माप 90 अंशापेक्षा कमी, म्हणजे 0 अंशापेक्षा जास्त व 90 अंशापेक्षा कमी मापाच्या कोणाला लघुकोन असे म्हणतात। चला पुढचा कोन पाहूत आपण। पुढचा कोन पाहूत काटकोन। पुढचा कोन आहे काटकोन। हा काटकोन म्हणजे काटकोन कशाला म्हणायचं? 90 अंश मापाच्या 90 अंश मापाच्या कोनाला काटकोन असे म्हणतात। 90 अंश मापाच्या कोनाला काटकोन असे म्हणतात। आता आपण या ठिकाणी काटकोन कसा असतो ते पाहू। काटकोन ही सरळ रेष आहे। ही एक सरळ रेष आहे। पी क्यू आर हा काय आहे? कोन क्यू हा काटकोन आहे। कोन क्यू हा काय आहे? काटकोन आहे। कोन क्यू चे माप किती आहे? कोन क्यू बरोबर 90 अंश। याचं माप किती आहे? 90 अंश आहे। याचं माप किती आहे? 90 अंश आहे। आलं का लक्षात? काटकोन कशाला म्हणायचं? लघुकोन। काटकोन म्हणजे कंप्लीट 90 अंश मापाच्या कोनाला काटकोन म्हणतात। ज्या कोनाचे माप 90 अंश असते त्याला काटकोन असे म्हणतात। चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न तिसरा प्रश्न आहे, सॉरी प्रश्न नाही, कोन आहे विशाल कोन। आता विशाल कोन कोणाला म्हणायचं? तर पहा, लघुकोन म्हणजे 90 अंश, 0 अंश ते 90 अंश माप, 0 अंशापेक्षा जास्त आणि 90 अंशापेक्षा कमी मापाच्या कोणाला लघुकोन। म्हणजे 90 अंशापेक्षा कमी मापाच्या कोणाला लघुकोन, कंप्लीट 90 अंश मापाच्या कोणाला काटकोन, आणि 90 अंशापेक्षा जास्त
व 180 अंशापेक्षा कमी मापाच्या कोनाला विशाल कोन असे म्हणतात. विशाल कोन असे म्हणतात. 90 अंशापेक्षा जास्त व 180 अंशापेक्षा कमी मापाच्या कोनाला विशाल कोन असे म्हणतात. आता विशाल कोन काढू आपण इथे. पहा, हा काय आहे? विशाल कोन आहे. कोन कोणता आहे? हा विशाल कोन आहे. ए, बी आणि सी. हा कोन बी विशाल कोन आहे. आणि कोन बी चे माप किती आहे? 122 अंश आहे समजा. म्हणजे 90 अंशापेक्षा मोठा आहे आणि 180 अंशापेक्षा कमी मापाच्या कोनाला विशाल कोन असे म्हणतात. कोनाचे 3 प्रकार आहेत. कोणते? पहिला प्रकार आहे लघुकोन. 0 अंशापेक्षा जास्त व 90 अंशापेक्षा कमी, किंवा 90 अंशापेक्षा लहान मापाच्या कोनाला लघुकोन असे म्हणतात. दुसरा प्रकार आहे काटकोन. काटकोन कोणाला म्हणायचं? 90 अंश मापाच्या कोनाला काटकोन. म्हणजे कंप्लीट ज्याचं माप 90 अंश आहे त्याच्या मापाच्या कोनाला काय म्हणतात? 90 अंश मापाच्या कोनाला काटकोन. आणि विशाल कोन 90 अंशापेक्षा जास्त व 180 अंशापेक्षा कमी मापाच्या कोनाला विशाल कोन असे म्हणतात. काय म्हणतात? विशाल कोन असे म्हणतात. पुढचा प्रकार पाहू आपण. पुढचा प्रकार आहे कोटिकोन. पुढचा प्रकार कोणता आहे? तर पुढचा प्रकार आहे कोटिकोन. आता कोटिकोन म्हणजे काय? ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज 90 अंश असते. ज्या 2 कोनाच्या मापाची बेरीज 90 अंश असते त्यांना परस्परांचे कोटिकोन असे म्हणतात. परस्परांचे कोटिकोन असे म्हणतात. त्या कोनांच्या जोडीला कोटिकोनाची जोडी असे म्हणतात. कोटिकोनाची जोडी असे म्हणतात. आता पहा काय म्हणतंय व्याख्या. ज्या 2 कोनांच्या मापाची बेरीज किती? 90 अंश असते त्यांना परस्परांचे कोटिकोन असे म्हणतात. किंवा त्या 2 कोनाच्या जोडीला कोटिकोनाची जोडी असे म्हणतात. मग आपण इथं कोण काढू? 2 कोन काढू. कोटिकोनाची जोडी पहा. 2 कोनाच्या मापाची बेरीज किती आली पाहिजे? 90 अंश आली पाहिजे. बरोबर आहे. पहा
ABC, PQR. आता हे दोन कोण आहेत, या दोन कोणाच्या मापाची बेरीज किती आली पाहिजे? 90 अंश आली पाहिजे. बरोबर आहे, किती आली पाहिजे? 90 अंश. मग या कोणाचं माप जर आपण 65 अंश घेतलं तर आता बेरीज 90 अंश आली पाहिजे, म्हणजे या कोणाच्या माप किती असलं पाहिजे? 25 अंश. म्हणजे हे 65 अंश अधिक 25 अंश बरोबर 90 अंश. बरोबर 90 अंश. ह्याला आपण असं लिहू शकतो, कसं? माप कोण म्हणजे एम कोण हे ABC चे माप 65 अंश. त्याच्यानंतर एम कोण PQR चे माप 25 अंश. बरोबर आहे. मग हे एम कोण ABC अधिक एम कोण PQR. मग ABCचं माप किती आहे? 65 अंश अधिक PQRचं किती आहे? 25 अंश बरोबर 90 अंश. बरोबर 90 अंश आलं. मग ह्याला आपण असं म्हणू शकतो, म्हणून कोण ABC चा कोटिकोण कोण PQR व कोण PQR चा कोटिकोण कोण ABC. बरोबर आहे. मग आपल्याला परीक्षेमध्ये असा प्रश्न येतो, काय येतो प्रश्न? तर 48 अंश मापाच्या कोणाचे माप किती? आता पहा, 48 अंश मापाच्या कोणाचे माप आपल्याला काढायचं आहे. तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कोणाची व्याख्या काय? दोन कोणाच्या मापाची बेरीज 90 अंश आली पाहिजे. म्हणजे एक कोण आहे, हे कोण एक, समजा A अधिक कोण B बरोबर 90 अंश. हे काय आहे? कोणाची जोडी आहे. मग त्याने एका कोणाचे माप दिले 48. मग हे 48 अंश अधिक ह्याचं माप आपण x धरू, x अंश बरोबर 90 अंश. मग x अंश बरोबर 90 वजा 48. मग x बरोबर 90 मधून 48 गेले, किती राहिले? 10 मधून 8 गेले, 2 राहिले, 8 मधून 4 गेले, 4, 42 अंश. 42 अंश. म्हणून आपण असं म्हणू शकतो ह्याला, 48 अंश मापाच्या कोणाचे माप बरोबर 42 अंश. बरोबर 42 अंश आहे. 42 अंश आहे. आलं का लक्षात? कोणाचं कळालं का आपल्याला? ज्या दोन कोणाच्या मापाची बेरीज 90 अंश असते त्या दोघांना एकमेकाचे कोटिकोण असे म्हणतात. त्या दोघांना एकमेकाचे कोटिकोण किंवा त्या दोघांना एकमेकाच्या कोटिकोणाची जोडी असे म्हणतात. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रकार पाहायचा आहे कोणाचा, तो आहे पूरक कोण. तो कोणता कोण आहे? पूरक कोण आहे. पूरक कोणाची सुद्धा व्याख्या अशीच आहे, फक्त थोडा बदल आहे. काय बदल आहे पहा. ज्या दोन कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते त्यांना
परस्परांचे पूरक कोन असे म्हणतात. त्यांना परस्परांचे पूरक कोन असे म्हणतात. त्या कोनांच्या जोडीला पूरक कोनाची जोडी असे म्हणतात. पूरक कोनाची जोडी असे म्हणतात. आलं का लक्षात? मग आपल्याला या ठिकाणी आता जसं आपण दोन कोटिकोण काढले होते, कोटिकोणाची जोडी, तसं पूरक कोनाची जोडी काढू आपण. पहा, ए बी सी. त्याच पद्धतीनं दुसरा इथं काढू आपण. पी क्यू आर. पी क्यू आर. मग आपण जर या कोनाचे माप 125 अंश जर घेतले तर आता पहा, पूरक कोनाची व्याख्या काय? ज्या दोन कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते त्यांना परस्परांचे पूरक कोन असे म्हणतात. मग आता 180 अंश मापापैकी इथं आपण 125 घेतलेला आहे. मग आता 125 घेतल्यावर शिल्लक किती राहिलं हो? 180 मधून 125 जर गेलं तर शिल्लक काय राहते? तर शिल्लक किती राहते? 55 अंश. तर शिल्लक काय राहते? 55 अंश. म्हणजे या दोन कोनाच्या मापाची बेरीज किती आहे? 180 अंश आहे. बरोबर आहे. मग थोडंसं आपण जसं कोटिकोणाचं पाहिलं त्याचं हे आपण पाहू. पहा, माप कोन ए बी सी चे माप बरोबर 125 अंश आणि माप कोन पी क्यू आर चे माप बरोबर 55 अंश. बरोबर 55 अंश. मग माप कोन ए बी सी अधिक माप कोन पी क्यू आर. मग माप कोन ए बी सीचं माप किती आहे? 125 अंश अधिक पी क्यू आरचं किती आहे? 55 अंश. दोघाची बेरीज किती आली? 5 आणि 5 10 ला 0, हातच्याला 1, 5 आणि 2 7 आणि 1 8, 180 अंश. 180 अंश. म्हणून आपण याला असं म्हणू शकतो, कसं? कोन ए बी सीचा पूरक कोन. पूरक कोन कोणता होईल? ए बी सीचा कोन पी क्यू आर आणि कोन पी क्यू आरचा पूरक कोन कोन ए बी सी. कोन ए बी सीचा पूरक कोन कोणता? पी क्यू आर. आणि पी क्यू आरचा पूरक कोन कोणता? तर ए बी सी. आलं का लक्षात? म्हणजे आपल्याला आता यावरती प्रश्न कसा येतो पहा. यावरती प्रश्न कसा येतो? 112 अंश मापाच्या पूरक कोनाचे
माप किती? पहा, 112 अंश मापाच्या पूरक कोनाचे माप किती? तर आता या ठिकाणी आपल्याला काय आहे, दोन कोनाच्या मापाची बेरीज, कोन ए आपण त्रिकोटी कोनाचे जसं पाहिलं तसंच पाहू, कोन बी या दोघाच्या मापाची बेरीज किती आहे म्हणते 180 अंश. त्याच्यापैकी आपल्याला इथं 112 अंश दिले, 112 अंश अधिक कोन बी बरोबर 180. ह्या बीचा आपण काय धरू, x अंश धरू, बीचं माप काय धरू, x अंश. मग हे x बरोबर 180 वजा 112, 180 वजा 112, x बरोबर 10 मधून 2 गेले 8 राहिले, 7 मधून 1 गेला 6 राहिले, 1 गेला 0, 68 अंश. म्हणून 112 अंश मापाच्या पूरक कोनाचे माप 68 अंश आहे, 68 अंश आहे. 112 अंश मापाच्या पूरक कोनाचे माप किती आहे, 68 अंश आहे. आलं का लक्षात? अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न, ते प्रश्न आपल्याला पुढे पाहायचे आहेत, म्हणजे यावरती स्वाध्याय म्हणजे प्रश्न कसे येतात हे आपल्याला पुढे त्याचा अभ्यास करायचा आहे. आलं का लक्षात? त्याच्यानंतर पुढचा कोन आहे आपला संलग्न कोन. पुढचा कोन आहे संलग्न. संलग्न कोन. आता पहा, ज्या दोन कोनांची एक भुजा किंवा आपण त्याला एक बाजू सामायिक असते त्या कोनांच्या जोडीला संलग्न कोन असे म्हणतात. पहा काय म्हणते, ज्या दोन कोनांची एक बाजू सामायिक असते त्या कोनांच्या जोडीला संलग्न कोन असे म्हणतात. संलग्न कोनाला लगतचे कोन असेही म्हणतात. संलग्न कोनाला लगतचे कोन असेही म्हणतात. मग आता हा संलग्न कोन कसा असतो पाहू आपण. संलग्न कोन कसा असतो पहा, त्याची व्याख्या काय आहे संलग्न कोनाची. ज्या दोन कोनांची एक बाजू सामायिक असते, ज्या दोन कोनांची एक बाजू सामायिक असते त्या कोनांच्या जोडीला संलग्न कोन असे म्हणतात. बरोबर आहे. मग आपण इथं काय करू, संलग्न कोन पाहू आपण. संलग्न कोन कसे असतात हे आपण या ठिकाणी पाहू. त्याची आकृती कशी असते, म्हणजे ती आकृती पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल संलग्न कोन कसे असतात. पहा, हा एक बिंदू आहे, त्याला नाव देऊ आपण, नाव पुढे देऊ आपण पहा. आता या ठिकाणी ए बी सी आणि हे डी. मग या ठिकाणी पहा, हा एक कोन आहे आणि हा एक कोन आहे.
बरोबर आहे. मग ह्या दोन कोनांची एक बाजू सामायिक, ही जी बाजू आहे डी बी किंवा बी डी हे जे बाजू आहे ही कशी आहे, सामायिक आहे, म्हणून त्याला आपण संलग्न कोन असे म्हणतात. तर पहा, कोन हे ए बी सी, कोन ए बी सी व कोन डी बी सी या दोन्ही कोनांची या पहा, हे ए बी डी, हे ए बी आणि डी, त्याच्यानंतर डी बी सी या दोन्हीही कोनाची सामायिक बाजू कोणती आहे, हे किरण आहे, किरण बी डी, किरण बी डी. म्हणून कोन हे ए बी डी व कोन डी बी सी हे संलग्न कोन किंवा लगतचे कोन आहेत. संलग्न किंवा लगतचे कोन आहेत. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी चला, प्रश्नच नाही, चुकायचा काही हे नाही, लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घेत चला. लाईक केलं नाही तुम्ही, लाईक करत चला. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा भाग पाहू, कोण पाहू आपण. पुढचा कोनाचा प्रकार आहे रेषीय जोडीतील कोन. रेषीय जोडीतील कोन. आता पहा, रेषीय जोडीतील कोन. रेषीय जोडीतील कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. रेषीय जोडीतील कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. आता रेषीय जोडीतील कोन आपण एक रेषीय बिंदू पाहिलेले आहेत, अनेक रेषीय बिंदू पाहिलेत, तसंच रेषीय जोडीतील कोन पाहू आपण इथं. पहा, रेषीय जोडीतील कोन. तर रेषीय जोडीतील कोन पहा, ह्याला नाव देऊ आपण. हे ए, हे बी सी आणि हे डी. ए बी सी डी. आता पहा, ही ए सी काय आहे, रेषा आहे, बरोबर आहे. रेषा ए सी आणि रेषेवरील कोन. आता हे ए
पहा हे काळं सगळं काळं झाले, लक्षात यायचं नाही. ए बी आणि हे डी हे सी. रेषेवरील कोन हे ए बी डी, हे ए बी आणि डी व कोन हे डी बी सी. हे ए बी डी घेतलं, आता डी बी सी घेऊ. डी बी सी ही रेषीय कोनांची जोडी आहे. ही रेषीय कोनांची जोडी आहे. आता पहा, आपल्याला या ठिकाणी काय म्हणतंय, रेषीय जोडीतील कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. आता समजा हा कोन जर 49 अंशाचा असेल तर हा कोन कितीचा झाला हो? दोघाची बेरीज 180 अंश असते. त्याच्यातून हे समजा 50 गेले, 130, म्हणजे हा कोन कितीचा झाला तर 131 अंशाचा झाला. हा कोन कितीचा झाला? 100. आता बघा, 9 1 10 0 हातच्याला 1, 4 आणि 3 7 आणि 1 8, 1 1 180 अंश. म्हणजे हे 131 अंश अधिक 49 अंश 0 8 1, 9 1 10 0 हातच्याला 1, 7 आणि 1 8, 180 अंश. 180 अंश. आलं का लक्षात? काय अवघड आहे का हो? काहीच अवघड नाही, काहीच अवघड नाही. पुढं पाहू आपण. पुढचा कोन पाहू, विरुद्ध कोन. विरुद्ध कोन. तर विरुद्ध कोन, तर विरुद्ध कोन कशाला म्हणायचं किंवा विरुद्ध कोनाचे काय? विरुद्ध कोनाच्या जोडीतील कोनांची मापे समान असतात. समान असतात. विरुद्ध कोनांच्या जोडीतील कोनांची मापे काय असतात? समान असतात. आता आपण या ठिकाणी एक आकृती काढू, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की विरुद्ध कोन कोणते हे तुमच्या लक्षात येईल. एक बिंदू घेऊ. नाव देऊ आपण ह्याला, हे पी क्यू आर एस. पी क्यू आर एस. बरोबर आहे. आता या ठिकाणी विरुद्ध म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध. जर हा कोन घेतला तर याचा विरुद्ध कोन हा होतो. त्याचा विरुद्ध कोन काय होतो? हा होतो. आपण जर हा कोन जर घेतला तर याचा विरुद्ध कोन हा होतो. त्याचा विरुद्ध कोन कोणता होतो? इकडला होतो, एकमेकाच्या विरुद्ध. आता पहा आपण कोन पी. आपण इथे एक नाव द्यायचं राहिले ना आपल्याला. इथं नाव काय देऊ आपण? पी क्यू आर एस. इथं नाव देऊ ओ. इथं नाव काय देऊ? ओ. कोन पी ओ एस व कोन क्यू ओ आर. क्यू ओ आर ही काय आहे? ही विरुद्ध कोनाची जोडी आहे. विरुद्ध कोनाची जोडी आहे. ही काय आहे? विरुद्ध कोनाची जोडी आहे. आता पहा,
दुसरा पाहू, हे POS घेतला, ह्याचा विरुद्ध कोण कोणता झाला, QOR झाला. आता हा घेऊ POQ, कोण POQ व कोण ह्याचा विरुद्ध कोण कोणता, आता हा कोण झाला, ह्याचा विरुद्ध कोण हा SOR, ही विरुद्ध कोणाची जोडी आहे. ही काय आहे, विरुद्ध कोणाची जोडी आहे. ही काय आहे, विरुद्ध कोणाची जोडी आहे. मग आपण आत्ताच काय पाहिलं, विरुद्ध कोणाच्या जोडीतील कोणांची मापे काय असतात, समान असतात. मग कोण हे POQ बरोबर कोण SOR, कोण SOR व हे POQ ह्याचा विरुद्ध कोण SOR, हे दोघांचं माप काय समान. विरुद्ध कोणाच्या जोडीतील कोणाची माप कशी असतात, समान असतात. म्हणून POQचं जेवढं माप असेल तेवढंच SORचं असेल. आता दुसरा कोण घेऊ, कोण POS, हा POS बरोबर कोण QOR, कोण QOR. आलं का लक्षात तुमच्या. म्हणजे या ठिकाणी तुमच्या एक लक्षात आलं का, विरुद्ध कोणाच्या जोडीतील कोणांची मापे कशी असतात, समान असतात. चला, या ठिकाणी आपण कोणकोणते कोण पाहिलेले आहेत. लघुकोन पाहिला, काटकोन पाहिला, विशाल कोन पाहिला, कोटी कोन पाहिला, पूरक कोन, संलग्न कोन, रेषीय जोडीतील कोन आणि विरुद्ध कोन. उद्याच्या तासिकेमध्ये या घटकावर आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न येतात हे आपण अभ्यासूया. चला, या ठिकाणी आपण थांबूया. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे.